काय बोलाल तुम्ही? सीएम साहेबांना माझी एकच विनंती आहे की आमच्या मागण्या जास्त काही नाही, दोनच मागण्या आहेत. त्या दोन मागण्या आमच्या लवकरात लवकर मान्य कराव्या आणि आम्हाला लवकरात लवकर व्यवस्थापक संघटनेचा आम्हाला नियुक्ती काय बोलाल तुम्ही? सीएम साहेबांना माझी एकच विनंती आहे की आमच्या मागण्या जास्त काही नाही, दोनच मागण्या आहेत. त्या दोन मागण्या आमच्या लवकरात लवकर मान्य कराव्या आणि आम्हाला लवकरात लवकर व्यवस्थापक संघटनेचा आम्हाला नियुक्ती व आमचे मागील 6 महिन्यापासून जे मानधन आहे, थकीत मानधन आहे, ते आम्हाला मिळावं. कारण या काय नाव मॅडम तुमचं? मी स्नेहल पटेल. पटेल. तुमच्या जिल्हा कोणता? नंदुरबार. किती लोक काम करून राहिले? 480. 480. राज्यात संपूर्ण राज्यात 480 लोक. रिपोर्टिंग करता येत नाही, त्यामुळे मला कॉलवर विचारण्यात आलं की सदर योजनेबद्दल माहिती किंवा अतिक्रमण हा विषय आता माझ्याकडे जास्तीत जास्त मालेगाव तालुक्यात, नाशिक जिल्ह्यामधील नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकारी आलेले आहेत. आणि आज हे जे प्रकल्प आहे, प्रकल्पाअंतर्गत हे यांच्या काही मागण्या आहेत आणि यांना पण बीडीओ जे आहे, खंड विकास अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्या हाताखाली काम करतात. तर जाणून घेऊया यांच्या समस्या कोणत्या आहेत. तर काय नाव सर तुमचं? माझं नाव गणेश तारडे. मी नांदेडवरून आलोय. मुदखेड तालुक्याचा मी तालुका व्यवस्थापक आहे. आपले सरकार सेवा केंद्र तालुका व्यवस्थापक ही आमची संघटना आहे. राज्याच्या राज्याध्यक्ष मॅडम आमच्या स्नेहल पटेल मॅडम यांच्या नेतृत्वात आम्ही आज इथं आमरण उपोषणासाठी आलेलो आहोत. आणि आलेले असताना आमच्या प्रामुख्याने 2च मागण्या आहेत की आम्हाला पूर्ववतपणे जशा तशी नियुक्ती मिळावी व 480 राज्यात संपूर्ण राज्यात 480 लोक आहेत आम्ही. 400. आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये? आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही 8 लोक आहोत. आता मला सांगा मॅडम, याच्या अगोदर कोणी मंत्री आमदार यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे का तुमची? मंत्री आमदारांबरोबर चर्चा नाही झाली, म्हणजे मंत्र्यांसोबत झालेली होती, मागच्या ग्रामविकास मंत्र्यांसोबत झाली होती. तिथं काय ठरलं होतं मग? काय गाईडलाईन? आम्ही कंपनीला सांगतो तुम्हाला घेण्यास, परंतु अजून सुद्धा सांगितलेलं नाही त्यांनी. म्हणजे तसं सुधारित पत्र दिलेलं नाही, काही सुधारित नाही. त्यानंतर आम्ही ग्रामविकास विभागाचे जे प्रधान सचिव आहेत त्यांच्याशी वारंवार चर्चा केली, परंतु कुठेही आम्हाला काही न्याय मिळालेला नाही. त्याच्यामुळे आम्ही इथं आमरण उपोषणाला आलेलो आहोत. तर आजचा पहिला दिवस आहे? आज पहिला दिवस आहे. तिथे सगळे लोक येणार आहेत? हो, सगळे. काय म्हणाल सर, तुम्ही सांगा. मी प्रवीण सिडाम, तालुका व्यवस्थापक, ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर. आमची फक्त हेच मागणी आहे का जे काही आमच्या सोबत म्हणजे मागील 6 महिन्यापासून आम्ही जे बेरोजगार झालेलो, आम्ही मागील 2011 पासून या शासकीय प्रकल्पामध्ये आम्ही कार्यरत आहोत. आणखी नवीन कंपनी आली असल्यामुळे त्यांचं जे धोरण आहे का जुन्या लोकांना काढून नवीन लोकांना घेणं, हे कसे आणखी राज्य शासनाची जे काही योजना आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये, आता म्हणजे अधिवेशनाच्या अगोदर या मग आपल्या हे काय म्हणते मंत्रिमंडळ बसायच्या अगोदर आपली लाडकी बहीण योजना होती, त्याला पण आम्हीच पूर्ण ऑनलाईन केलं का? हो, पूर्ण ऑनलाईन आहे. पूर्ण जनतेचं आम्ही ऑनलाईन केलं. पीएम विश्वकर्मा योजना आहे, केंद्राची योजना, त्याला ऑनलाईन केलं. आपले पीएम किसान योजना आहे, आणखी आरोग्य आयुष्यमान भारत कार्ड आहे. आम्ही हर ग्रामपंचायत स्तरावरचे जितके पण आरोग्य कार्ड आहेत आम्ही ते स्वतः आम्ही आपल्या याच्यानी ग्रामपंचायत स्तरावरील जे काही लोक आहेत त्यांना पोहोचवून दिलेले आहे. आणखी शासनाचे जितके पण योजना आहे त्याला आम्ही फक्त एक्झिक्यूट करायचे काम आम्ही करतो. तर हे आमची फक्त आमच्या शासनाला आणखी मुख्यमंत्री साहेबांना हेच मागणी आहे. आम्ही जे आता मला सांगा, तुमचं हे धरणे आंदोलन आहे की लॉंग मार्च आहे? म्हणजे उपोषण आहे. आता मंत्रालयावर काही धडक मोर्चा काही तुमचा? आमचा काही आम्ही फक्त सायलेंट मध्ये आमचा मोर्चा आहे का आमची फक्त एकच मागणी आहे का आम्ही जे काही आमची मागणी आहे ते पूर्ण व्हावे फक्त. सर मला सांगा, तुम्ही जसं इथं आले धरणे आंदोलनामध्ये, ऑफिसवर कोणता प्रभाव पडेल? सर, ऑफिसवर प्रभाव पडलाच ना. आज मी ऑफिसमध्ये नसताना सुद्धा ऑफिसमध्ये आदरणीय विस्तार अधिकारी झाले, त्यानंतर गटविकास अधिकारी झाले. यांना रिपोर्टिंग वरच्या लेवलवर वरिष्ठ कार्यालयात रिपोर्टिंग करता येत नाही, त्यामुळे मला कॉलवर विचारण्यात आलं की सदर योजनेबद्दल माहिती किंवा अतिक्रमण हा विषय आता माझ्याकडे जास्तीत जास्त मालेगाव तालुक्यात, नाशिक जिल्ह्यामधील. तर त्याबाबत त्यांना माहिती नसताना माझ्याकडे पूर्ण रिपोर्ट होते, ते मी त्या सुपूर्द केले. पूर्ण डाटा तुमच्याकडे आहे? पंचायत समिती स्तरावरचा, ग्रामपंचायतचा? यस सर. जन्म, मृत्यू. तर यांचा प्रमुख मागणी आहेत की संगणक तज्ञ आहेत ते, आणि यांच्या मार्फत सर्व तालुक्याचं संकलन, ग्रामपंचायत असो, ज्या योजना आहेत सरकारच्या, जिल्हा परिषदच्या, त्या योजनेचं संकलन करून तो डाटा वरच्या अधिकाऱ्यांना पाठवणं, असं यांचं मुख्य मागणी आहेत.
तर शेवटचं मॅडम मुख्यमंत्री सीएम साहेबांना काय बोलाल तुम्ही? सीएम साहेबांना माझी एकच विनंती आहे की आमच्या मागण्या जास्त काही नाही, 2च मागण्या आहेत. त्या 2 मागण्या आमच्या लवकरात लवकर मान्य कराव्या आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय पहिली द्यावा. मागणी कोणती आहे? पहिली मागणी की आम्हाला जे होतो आम्ही तसंच पुनर्नियुक्ती देण्यात यावी. आम्ही ज्या पदावर होतो त्याच पदावर आम्हाला जिल्हा लेवलला जिल्हा व्यवस्थापक, तालुका लेवलला तालुका व्यवस्थापक म्हणून आम्हाला पुनर्नियुक्ती देण्यात यावी. आणि दुसरी मागणी आहे की आम्ही मागील 6 महिन्यापासून आम्हाला थकीत मानधन नाही येत, आम्हाला थकीत मानधन देण्यात यावे जेणेकरून आम्ही कामं केलेले आहेत. आणि तिसरी मागणी सर? तिसरी मागणी नाहीची, आमच्या तिसरी 2च मागणी. प्रामुख्याने मागण्या आहेत. याच मागण्या आमच्या शासन दरबारी तुमच्या थ्रू मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि ह्या मागण्या आमच्या प्रामुख्याने शासन दरबारी मांडण्यात येऊन त्या नोंद घेऊन आणि त्या पूर्ण करतील अशी मी अपेक्षा बाळगतो सर. आता घोषणा. तालुका व्यवस्थापक संघटनेचा, तालुका व्यवस्थापक संघटनेचा, आम्हाला नियुक्ती, आम्हाला नियुक्ती. असे या प्रकारे यांच्या चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और इस वीडियो को अपने दोस्तों और परिवार के साथ शेयर करें। हमारी टीम आपकी मदद के लिए तैयार है। संपर्क करने के लिए हमारे व्हाट्सएप नंबर पर मैसेज करें 9021688811। धन्यवाद।